हे दाखव बाई, टॅटू दाखव. दिसतंय का नाही माहित नाही, तर तिथं जायचं आपण. तिथं तिथं जायचं. छोटा लाव ना. मोठा लाव ना. टॅटू बघितलाय पाटील का झाल्या. हे मधमाशे बऱ्यापैकी अंगावरती बसले. सह्याद्री समोर कधी माघार घेतलेला चांगले बाबा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज थोडा उशिराच चालू केलाय ब्लॉग आणि आम्ही चाललोय गोड पाण्याच्या नाळीमध्ये. उशिरा चालू करण्याचं एकच कारण आहे, जो जंगल पॅच होता तो आम्ही अंधारात कव्हर केलाय लवकरात लवकर, त्याच्यामुळे आता लेट चालू केलाय ब्लॉग. आम्ही काल रात्री वासिंदवरनं 11 वाजता निघालेलो आणि इथे पायथ्याच्या गावाचं नाव आहे सिंगापूर. त्या गावात रात्री 1 वाजता बसलो आणि ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये टेंट लावून तिथेच आम्ही रेस्ट केला. 4 वाजता उठलो, 5 वाजेपर्यंत फ्रेश झालो आणि निघालो 5 वाजता लगेच. आणि आज आपल्यासोबत आहे रोहन, राकेश, भावेश, हार्दिक आणि मी. हा ट्रेक बऱ्यापैकी ऑफबीट आहे, त्याच्यामुळं रस्ता जास्त करून असं मळलेला नाही आहे, त्याच्यामुळे असं आपला रस्ता स्वतःलाच बनवायचा आहे. तर असा रस्ता बनवत आम्ही चाललेलो आहे. या आमचा ॲडव्हेंचर चालू आहे. जिथे रस्ता नाही तो पण तिथे पण शोधतोय, स्वतःचा रस्ता बनवतोय. खूप अशी भारी भारी रस्ते बनवतो आम्ही. हे जर मगाशी केलं असतं हेच जर मागाशी तिकडनं सरळ उतरलो पण नाही, मला इकडनंच जायचं. कधी निर्माण करणार असतो. ओ माय गॉड. तर बऱ्यापैकी आम्ही रस्ता कव्हर केलेला आहे. आम्ही असं ठरवलं की या ओढ्याच्या प्रवाहानुसार वरती जाणार आहे आम्ही, कारण एवढं दाट जंगल आहे आणि रस्ता भेटणं जवळजवळ कठीणच आहे. त्याच्यामुळे जेवढं पुढे जाता येईल तेवढं पुढे आम्ही या ओढ्याच्या रस्त्याने जाणार आहे. आणि हा आहे समोरचा नजारा. आपल्याला जायचं या डोंगराच्या बॅक साईडला. तर जास्त काही रेकॉर्ड करत नाही, कारण इथे दाखवण्यासारखं काय नाही, सगळा असाच रस्ता आहे. पुढील अपडेट ब्रेक घेतल्यावरती. हरवल्यावरती. A few moments later. 5 मिनिटासाठी आम्ही ब्रेक घेतलेला आणि इथे दिसले टॅटूवाला झाड. हे दाखव बाई, टॅटू दाखव. असं टॅटू काढलेला आहे मस्त. तर ब्रेक घेतलेला मस्त, पाणी वगैरे पिलोय आणि पुन्हा एकदा निघालोय आपल्या रस्त्याकडे. लेट्स गो. तर आता बऱ्यापैकी आम्ही जो काही ओढ्याचा रस्ता आहे तो क्लिअर करत आलो आणि एवढा वेळ आता प्लेन रस्ता होता, पण आता चढण जरा जास्तच वाढत चालले, त्याच्यामुळे आता स्पीड पण स्लो झालाय. पण आता कसं आहे, थांबत नाही आम्ही, हळूहळू चालतोय पुढं. हे असे एक एक स्पॉट भेटत चालले, त्याच्यामुळं थांबायची तर इच्छा होते, पण आता काय करणार, जास्त टाइम नाही आपल्याकडं. ऊन व्हायच्या आधी आपल्याला दिसतंय का नाही माहित नाही, पण तिथं जायचंय आपल्याला. त्या तिथं जायचंय. मोठा टॅटू हे कुठं पाठीवर काढतो तू? खूप सारा टॅटू मटेरियल. ये छोटा लाव ना. मोठा लाव ना.
आम्ही टॅटू बघितलाय. पाडशील का झाल्या तिकड नाही नाही बस झाला ना एक साईड दोन्ही साईडनी पाहिजे. एक साईडने भारी वाटतं रे. दोन्ही साईडनी स्पॉट बघा. हे मधमाशेत. This is the end. थांब जरा, तू शांत राह. नो हालचाल. Hold your breath and count to 10. बऱ्यापैकी अंगावरती बसलेत. हा ना. तो तिकडं सिंगापूर गाव दिसतंय. आया वया. माया हो. पक्षी गाणे बोलतात. Twenty minutes later. मित्रांनो, बऱ्यापैकी वर आलोय आणि समोर दिसतो आपल्याला जीवधन किल्ला आणि तिथे व्हॅली क्रॉसिंग चालू आहे. बरंच चालत आलोय. ते ऊन नसल्यामुळं या पूर्ण जी काय घळ आहे पूर्ण सावली आणि गार वारा सुटलाय, त्याच्यामुळे एवढा दम लागत नाही. तरी पण आम्ही अर्ध्या तासाला ब्रेक घेत चाललोय. हा एक पॉइंट आहे. बघू इथं जर जायला जमलं. काय काय ओके. तर मी काय म्हणत होतो, इकडे जर जायला जमलं तर इथे जाऊ, नाही तर मग सरळ वरती. काय बोलता? जायचं तर आहे तिथं. फोटो काढायचे. तुम्ही सेल्फिशनेस केली ना खाली. सेल्फिशनेस. नाही रे, बसलेलो. तर चला निघूयात. लई वेळ एका ठिकाणी टाइमपास करणं पण बरोबर नाहीये, त्याच्यामुळे आता इथं जास्त वेळ काय बसत नाही. बसलो बऱ्यापैकी 10 मिनटं बसलो. पण आता निघतोय वरती. एकावर एक भारी स्पॉट भेटत चालले, त्याच्यामुळे आम्ही असं डिसाईड केलं की इथंच अजून थोडीफार त्या स्पॉटला फोटो काढू. या दगडावर काढले, आता इथून रस्ता काढत त्या स्पॉटवर चाललोय. तर तिथं जाताना जरा जपून जावं लागणार आहे. रिस्क हे असा रस्ता आहे, खाली दरी आहे. पुढे बघ फक्त कसं आहे. थोडी घसरती माती आहे ना, इकडनं असं याच्यातून राहू दे चल. अशा प्रकारे तिकडे जाण्याचा प्लॅन आम्ही फ्लॉप केलेला आहे, कारण रस्ता जरा जास्त अरुंद आहे आणि फॉल आहे डायरेक्ट दुसऱ्या साईडला. सह्याद्री समोर कधी माघार घेतलेला चांगले आहे बाबा. पुढे जाणं आम्ही थांबरे जाऊ नको संकेत. अवॉइड केलंय. संकेत जाऊ नको. बऱ्यापैकी वरती पोहोचतोय. फक्त एवढंच बाकी. खूप जोराची भूक लागली, पण आता जे काय आहे ते वरती गेल्यावरच. माझ्या मागे तुम्ही बघू शकता
लोक फालतूमध्ये बदनाम करता कठीण आहे 6 तास लागतं 7 तास लागतं आहे तशी मॉडरेट आहे ब्रेक घेत आलो तर मॅक्झिमम 4 तास तरी लागतं एवढं काही 5 आणि 6 तास नाही लागत कुठून आलोय बाई किती घालून आलोय असं वरतून बघितलं खूप डीप दिसतंय पण असा रस्ता आहे खाली जायला वाजलेत 9:15 10 वाजेपर्यंत आरामात कंप्लीट होईल मग जेवायला बसू त्यानंतर डिसाईड करू खाली कोणत्या वाटेने उतरायचंय दमलो रे बाबा क्या भाई खतम भी होगा अरे सिर्फ 5 मिनिट सोपाचा बोलून लय मारले रे तुम्ही अरे 5 मिनिटं भावा चल 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 अंदर चल हे असं काम आहे सगळे दगड स्लिप होत आहे पायाखालची जमीन हलते आणि आता तब्बल 4 तासानंतर आम्ही उन्हात चाललोय विटामिन डी कॉंग्रॅट्स गाईज त्याला थंड पडत कोणचे गरम हात थंड आहेत तर मित्रांनो सक्सेसफुली आम्ही टॉप लेवल पोहोचलेलो आणि इथे स्पॉट भेटलेला तर तिथे मस्तपैकी फोटो काढलेले आहेत आणि आता आमचा विषय आहे जेवायचा जेवायला बसायचं कुठं हाय गाईज कुठं इधर से ऊपर ठीक आहे जेवायचं आहे का मग चालेल आता आम्ही घाट चढून पुन्हा उतरतो या साईडला आता आम्ही चाललो जेवायला काही जागा नाही भेटत आहे तिथं एक झाड तर आहे इथे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आपण आता आम्ही पुण्यात आहे भाई 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 कडक परत उंबराचं झाड जवळजवळ 100-150 झाड बघितलं असेल उंबराची अंजीर आहे चला रे मस्त जागा इथं वेलकम टू पुणे जिल्हा वाया गोड पाण्याची नाळ चला लेट्स गो मित्रांनो आता आमचा सगळा नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि आता निघालो आम्ही ढाकोबाच्या दिशेने बघू दुसऱ्या वाटेने उतरायचं ट्राय करतोय नाही वाट भेटली तर मग आलो त्या रस्त्याने रिटर्न जाऊ हा हे बघा इथून समोर घर दिसत आहे इथे घर दिसत आहे आणि ते इकडं जाण्यापेक्षा इकडे गेलेलं कधी परवडेल जाऊ दे चला इथे ठिकठिकाणी झाड आहेत उंबराचे आणि हा असा रस्ता आहे माझ्या बुटांमध्ये खूप साऱ्या मुंग्या गेल्या चावता येत मला हे बघा असा रस्ता आहे असा रस्ता मी फक्त आतापर्यंत पिक्चर मध्येच बघितलेला आहे किंवा युट्यूब वरती बघितले पण आज प्रत्यक्षात बघतो आणि युट्यूब वरच टाकणार आहे बघा मस्त भारी पक्ष्यांचे आवाज येत आहे ते लांबूनच चांगले वाटतंय जवळ नका घेऊ येस मित्रांनो चालता चालता बरेच पुढे आलो आता आणि येते ना ठिकठिकाणी कढीपत्त्याची झाड आहेत एकदम फ्रेश वा आहे बापा खाली लक्ष देतोय वरती पण द्यावं लागेल पण कढीपत्ता आहे आणि खूपच जास्त फ्रेश आहे पण आम्ही काय आणलंच नाही बनवायला A few moments later. मित्रांनो आम्हाला जिथून खाली उतरायचं आहे आम्ही त्या स्पॉटला पोहोचलेलो आहे तुम्ही इथे बघू शकता खूपच रिस्की जागा आहे कुठपर्यंत दिसतंय आपण त्या ओढ्यामध्ये उतरलो तो तिथलं ते कन्स्ट्रक्शन चालू होतं तो ओढ्यातून पण जाऊ शकतो पण त्या ओढ्यातून लांब पडेल रे सरळ जंगल किती मस्त जागा आहे नाही तर बसायला
हे ना किती मस्त जागा आहे बसायला. जा ना बस जा ना बरोबर दिसेल तुला. मित्रांनो रस्ता भेटलेला आहे आम्हाला. आता इथून खाली उतरायचं आहे. थोडं पुढे गेल्यावरती समजेल कसा आहे तो. तोपर्यंत आम्ही इथे एक ब्रेक घेतोय, कारण इथून आता उतरायला जास्तीत जास्त जर इझी असेल तर 1 तास, कठीण असेल तर 2 तास, थांबत गेलं तर 2.5 तास. बघू आमच्यावर स्पीडवरती डिपेंड आहे. मित्रांनो आम्ही निघतोय खालच्या स्टार्टिंग पॉइंटला. आता मोबाईल ठेवून देतोय कारण चार्जिंग पण संपत आली आहे आणि पटापट उतरायचंय. टार्गेट ठेवलाय 1.5 तास. 11:30 वाजलेत. 1 वाजेपर्यंत खाली उतरायचंय. मोबाईल ठेवतो, चार्जिंगला लावतो. चार्जिंग संपली, 23% बाकी. चला माझीच बॅग अशी बेवारच पडली. 2 hours later. केवढा मोठा हा दगड. आता जवळपास 80% खाली आलेलं आहे. ऊन पण भरपूर वाढले. 12 वाजले दुपारचे. आता आम्हाला असा एक प्लेन रस्ता लागतोय खाली. आता जवळपास चढण संपलेली आहे. तिथून प्लेन रस्ता लागतोय. तर अजून मॅक्झिमम 1 तासामध्ये आम्ही गाडीजवळ असू. मित्रांनो बऱ्यापैकी खाली आलेलो आहे आणि इथे मस्त आम्हाला एक थंड पाण्याचं ठिकाण भेटलंय. मस्त फ्रेश झालोय. तो मागं हरियाली आहे. आपले 2 कार्यकर्ते तिकडे बसलेत. आम्ही तिघं इथं फ्रेश होतोय. आता आम्ही ज्यूस बनवणार आहे. संत्रे का ज्यूस. हवा पण बंद झाली पूर्ण. चला मित्रांनो इथं आम्ही पोहोचलोय. तुम्ही माझ्या मागे बघू शकता कशी रेंज दिसते. आणि इथं आंब्याची खूप झाडं आहेत. त्या झाडांच्या पायथ्याशी वानर बसले. भू दिसला तर तुम्हाला दाखवतो. खूप जोराची भूक लागलेली आहे. हा काय मस्त रेंज आहे. इकडं आपल्यासमोर जीवधन, नाणेघाट, वानर, लिंगी सुळका. ही आपली पोरं दमलेली आहेत. सगळ्यांना भूक लागली. कधी एकदाची गाडीमध्ये पोचताय, फ्रेश होत आहे. अतिशय वैताग आलाय कारण ऊनच एवढं भेटतं तुम्हाला गाडी जवळ. तर मित्रांनो आम्ही घेऊन पोचलोय पायथ्याच्या खंडोबा मंदिरामध्ये. हे इथं आपली गँग फ्रेश झाली आणि हे आपले इथं साथीदार कसा जीव सोडून दिला आहे. भरपूर पाणी पिलो, जवळजवळ 1 लिटर. आणि आता भूक पण खूप लागली. आता बघू यांचा विचार चाललाय सरळ गावला जेवायला थांबायचं आणि मग शहापूरवरनं प्रत्येक जण आपल्या घरी जाईल. आजचा असा काही व्लॉग इथेच एंड करतो. तर आता आम्ही निघतो. जर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय. वाईटची अवस्था. माउंटन गोट संख्यात चढ. चल बघू. मित्र नको यो बॉय. याचा थ्रो बघू आपण. जावा थ्रो.